स्थावर मालमत्ता आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून वादग्रस्त ठरलेले दिव्याचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांची अखेर स्थावर मालमत्ता विभागातून उचलबांगडी करण्यात आली आहे. तसंच त्यांच्याकडून दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार देखील काढून टाकण्यात आलाय. स्थावर मालमत्ता विभागाचा कार्यभार तसंच दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्याकडे देण्यात आलाय, तर अक्षय गुडदे यांना कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार देण्यात आलाय. दिवा प्रभाग समितीमध्ये होत असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत अक्षय गुडदे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर तक्रारी पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. दिव्याचे सहाय्यक आयुक्त हे अनधिकृत बांधकामांना संरक्षण देत असल्याचा आरोप देखील उबाठा पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. तर सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे सदनिका हस्तांतरासाठी अक्षय गुडदे यांनी आपल्या स्वीय सहाय्यकाकडून 5 लाख रुपये मागितले असल्याचा आरोप माजी महापौर अशोक वैती यांनी केलाय. विशेष म्हणजे या संदर्भात वैती यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सत्यप्रतिज्ञापत्र देखील सादर केलं होतं. यावर पालिका आयुक्तांनी अक्षय गुडदे यांच्याकडे या संदर्भात खुलासा देखील मागवला होता. मात्र गुडदे यांनी त्याच्यावर करण्यात आलेले आरोप मान्य केले नव्हते. दरम्यान स्थावर मालमत्ता विभागातील त्यांचा कारभार देखील वादग्रस्त ठरला होता.